नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आजकाल चांगली नोकरी, पगार, घर असून पण मुलांचं लग्न का जमत नाही? वय 30 उलटले तरी घरात सनई चौघडे वाजत नाहीत. टेन्शन तर येतच ना. स्थळ येतात पण जमतच नाही. शेवटच्या क्षणी नकार येतो. त्यांची पत्रिका बघितली तर मंगळ, शनी, राहू, केतू दोष सांगतात. खरंच या ग्रहांमुळे लग्न लांबतं का? तर आई वडिलांना काय उत्तर द्यायचं हे देखील कळत नाही. नातेवाईक विचारतात कधी करताय लग्न आणि आपण गप्प बसतो. त्याच मुलांच्या जोडीच्या मैत्रिणीचं लग्न झालं, मुलं झाली आणि आपण अजून वाट बघतोय. कुठे चुकतंय कळत नाही. तर कमला एकादशी बुधवारी आलेली आहे. तर या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण अधिक मास आहे आणि त्याच्यामध्ये ही एकादशी आलेली आहे. तशी हरविष्णू माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला भरभरून प्राप्त होईल आणि आपल्या मुलांच्या लग्नात जे काही कुंडलीमध्ये काही दोष असतील तर ते दूर होऊन मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरेल. फक्त आपल्याला एकदम साधा, सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. आपल्याला फक्त 7 भीमसेनी कापूरच्या वड्या आहेत, तर त्या आपल्याला ह्या ठिकाणी जाळायच्या आहेत. तर ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा. तर मंडळी, लग्नाचे भरपूर व्हिडिओ मी आपल्या ह्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, ज्यामध्ये बऱ्याच मुलींचं लग्न ठरलेलं आहे. तशा मला कमेंट आलेल्या आहेत. तर माझे उपाय एकदम साधे आणि सोपे परंतु अत्यंत प्रभावी असतात. तर आजचा जो उपाय आहे तो देखील एकदम साधा, सोपा परंतु खूप असा प्रभावी उपाय आहे. फक्त आपल्याला 7 कापूर लागणार आहे. तसेच आपल्याला कणकेचे 7 दिवे लागणार आहेत. आपल्याला जो आपल्या घरामध्ये जो आटा असेल किंवा तांदळाचा असू द्या किंवा गव्हाचा असू द्या किंवा अजून कोणता असेल तो तुम्ही घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये मीठ न टाकता तुम्हाला त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्याचे छोटे छोटे असे आपल्याला 7 दिवे बनवून घ्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याला हळद चिमूटभर लागणार आहे आणि भीमसेनी कापूर आहे, तर त्याच्या आपल्याला 7 वड्या लागणार आहेत. कारण भीमसेनी कापूर हा ओरिजिनल कापूर असतो, म्हणून आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. दुसरा कोणताही कापूर घेऊ नका. तर एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे. तर बघा, कमला एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जी व्यक्ती ही एकादशीचे व्रत ठेवते त्याला 100-1000 गाय दान देण्याचं पुण्य प्राप्त होते. विष्णू सहस्रनामाचा देखील आपण या दिवशी जप करायचा आहे. गाईला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे. तसेच आपल्याला शंखामध्ये दूध, गंगाजल घालून आपल्या श्री हरी विष्णू माता लक्ष्मीला अभिषेक करून घ्यायचा आहे. बघा, या दिवशी उपवास ठेवल्याने आपल्याकडून अजाणतेपणाने काही जर पापे झाली असतील तर त्याच्यापासून आपल्याला मुक्ती मिळत असते. आणि बघा, अधिक महिन्यातली ही पहिलीच एकादशी आहे आणि म्हणून या दिवशी आपण जर उपाय केला, काही सेवा केल्या तर त्याचा आपल्याला 100 पट फायदा हा आपल्याला मिळत असतो. म्हणून या एकादशीच्या दिवशी आपण हा उपाय आपल्या मुलांच्या लग्नात जे काही अडथळे निर्माण झालेले त्याच्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे. तर मंडळी, हा उपाय कोणी करावा? तर बघा, हा उपाय स्वतः मुलाने किंवा मुलीने केला तर अतिशय उत्तम आहे. परंतु आजकाल आपण पाहत असो मुलांना इतका वेळ नसतो. मुलं बाहेर राहत असत, जॉब निमित्ताने, व्यवसाय निमित्ताने मुलं बाहेर राहत असेल तर मग हा उपाय आहे. तर हा उपाय घरातील मुलाची आई असेल, वडील असेल, भाऊ असेल, बहीण असेल, बहिणी असेल, कोणीही हा उपाय मुलांसाठी करू शकता. समजा जर मुलं स्वतः असतील घरी तर मुलं जर हा उपाय करत असेल तर बघा, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मुलांच्यासाठी सांगत असते, म्हणजे मुलगा आणि मुलगी दोघांच्यासाठी सांगत असते की त्यांनी आंघोळ करता वेळेस आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर तुम्हाला हळद टाकायची आहे आणि आंघोळ करायची आहे. आणि तुम्हाला गुरुवारी किंवा एकादशीच्या दिवशी पिवळे कपडे हे आवर्जून घालायचे आहेत. असं तुम्हाला 43 दिवस करायचं आहे, ज्यामुळे तुमच्या कुंडलीमध्ये गुरुग्रह आहे तर तो मजबूत होतो. तसेच तुम्हाला आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला चिमूटभर हळद घ्यायची आहे, तिच्यामध्ये तुम्हाला इत्र टाकायचं, म्हणजे 2 थेंब टाकू शकता आणि त्याचं आपल्याला पेस्ट करायची आहे. ती आपल्या नाभीला लावायची आहे. 1 टिपका आपल्याला आपल्या कंठाला लावायचं आहे, 1 टिपका आपल्याला आपल्या कपाळाला लावायचं आहे. यामुळे बघा, गुरु आणि शुक्र हे तुमचे मजबूत होतात. म्हणजे कुंडलीमध्ये गुरु आणि शुक्र हे मजबूत असायला हवेत, कारण लग्नामध्ये हे 2 ग्रह आहेत तर ते जास्त कारणीभूत असतात आणि यांनाच आपल्याला बळकट करायचं आहे, स्ट्रॉंग करायचं आहे. त्यामुळे आपल्याला हळद आणि इत्र आहे तर त्याचा टिळा आपल्याला लावायचा आहे, कारण हळद ही गुरुग्रहाशी संबंधित आहे आणि इत्र आहे तर तो शुक्र ग्रह आहे तर तो मजबूत करत असतो. त्याच्यानंतर बघा, अधिक महिना चालू आहे तर तुम्ही अधिक महिन्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की 1 लोटाभर पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला हळद, कुंकू, अक्षता
टाकायची आहे, एखादं लाल फूल टाकायचं आहे आणि सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे. यामुळे देखील तुमचा शुक्र ग्रह आहे तर तो मजबूत होत असतो. तसेच तुम्हाला समाजामध्ये मान सन्मान मिळणार आहे. तुम्ही जर नेहमी सूर्यदेवांना अर्घ दिला तर तुमचं जे काही अडलेली कामे असेल तर ती देखील पूर्ण होत असतात. बघा, हे झालं मुलगा आणि मुलीसाठी. तर आता हा उपाय स्वतः आईवडील करत असेल तर त्यांनी कशा प्रकारे करायचा आहे, तर आईवडिलांनी देखील एकादशी आहे तर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं तुम्ही गोमूत्र टाकू शकता किंवा गंगाजल टाकायचं आहे आणि आंघोळ वगैरे करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आपला देवघर आहे तिथे बसायचं आहे आणि मग आपल्या देवघरामध्ये जे आपले इष्टदेव आहेत, कुलदैवत आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, श्री हरिविष्णू माता लक्ष्मी आहे, गणपती बाप्पा आहेत, तर तुम्हाला प्रथम आपल्या देवघरामध्ये एक तुपाचा दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची आहेत. तसेच आपल्या देवघर आहे तर एकादशी असल्यामुळे तुम्हाला शंखामध्ये थोडंसं दूध भरायचं आहे, पाणी भरायचं आहे आणि तुम्हाला याच्याने श्री हरिविष्णू माता लक्ष्मीला अभिषेक करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर बघा, त्यांना त्यांच्या आवडीच्या वस्तू आहेत, पिवळी फुले आहेत, पिवळी मिठाई आहे, तसेच तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील दाखवू शकता. म्हणजे आपले देवघरातील जेवढे देवी देवता आहेत त्यांना तुम्हाला विधिवत त्यांची पूजा वगैरे करून घ्यायची आहे. आणि मग तुम्हाला असं बोलायचं आहे की माझ्या मुलांच्या लग्नामध्ये जो काही विलंब होत आहे, मुलांच्या कुंडलीत मंगल दोष आहे, कालसर्प दोष आहे, तर हे सर्व दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे असं तुम्हाला श्री हरिविष्णू माता लक्ष्मीला, तसेच आपले कुलदेवी आहे, श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, गणपती बाप्पा आहेत, यांना तुम्हाला बोलायचं आहे. तसेच जर हा उपाय स्वतः मुलं करत असेल तर मुलांनी अशा प्रकारेच बोलायचं आहे की माझ्या कुंडलीमध्ये जो काही कालसर्प दोष आहे, मंगल दोष आहे, शनी राहूची काही साडेसाती असेल ती दूर होऊन माझं लग्न हे लवकरात लवकर व्हावे असं मुलांनी बोलायचं आहे. आणि हा जो उपाय मी करत आहे तर तो उपाय माझा यशस्वी होऊन माझं लग्न हे लवकरात लवकर व्हावे. तर बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, तर बघा, आपल्याला जो आपल्या किचनमध्ये आटा असेल त्याचे आपल्याला छोटे छोटे दिवे करायचे आहेत. तर दिवे करतावेळेस मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आताच सांगितलेलं आहे की त्या दिव्यांमध्ये आपल्याला फक्त चिमूटभर हळद टाकायची आहे, मीठ टाकायचं नाही. तर ते दिवे आपल्याला असे 7 छोटे छोटे दिवे बनवून घ्यायचे आहेत, ते थोडेफार सुकवायचे आहेत. आणि त्याच्यानंतर बघा, हा उपाय आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. 3 सांजेच्या वेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे. आणि मग तुम्हाला काय करायचं आहे की ते दिवे तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये घ्यायचं आहे. त्या दिव्यांच्या मध्ये तुम्हाला गाईचं शुद्ध तूप टाकायचं आहे. जर तुमच्याकडे गाईचं शुद्ध तूप नसेल तर मग तुम्ही म्हशीचं तूप टाकलं तरी देखील चालेल. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये एक कापसाची वात ठेवायची आहे. तसेच तुम्हाला चिमूटभर हळद त्याच्यामध्ये टाकायची आहे, कारण हळद ही धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानली जाते, जो गुरुग्रहाला मजबूत करत असते. आणि हळद ही भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे, म्हणून आपल्याला हळद देखील त्याच्यामध्ये चिमूटभर टाकायची आहे. मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला 7 भीमसेनी कापूरच्या वड्या घ्यायच्या आहेत. तुम्हाला कोणताही कापूर घ्यायचा नाही, फक्त भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे, कारण तो ओरिजिनल कापूर असतो. तर 7 भीमसेनी कापूरच्या वड्या घ्यायच्या आहेत. आणि मग समजा तुमची मुलं तुमच्या घरी असतील तर मुलांना देवघरासमोर तुम्हाला बसवायचं आहे आणि या 7 कापूरच्या वड्या आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहेत, उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. आणि मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत या 7 वेळा तुम्हाला उतरून घ्यायच्या आहेत. उतरून घेता वेळेस तुम्हाला बोलायचे, माझ्या मुलांच्या कुंडलीमध्ये जो काही मंगलदोष आहे, कालसर्प दोष आहे किंवा राहू केतू शनीची साडेसाती असेल, लोकांची वाईट नजर असेल तर ती पूर्ण या कापुरामध्ये उतरून जाऊ दे आणि माझ्या मुलांच्या कुंडलीमध्ये लग्नाचे योग निर्माण होऊ दे असं तुम्हाला बोलायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर जे कापूर आपण 7 घेतलेले आहेत तर ते 7 कापूर तुम्हाला प्रत्येक दिव्यामध्ये एक कापराची वडी तुम्हाला ठेवायची आहे. म्हणजे 7 आपण दिवे घेतले आहेत त्या दिव्यांमध्ये आपल्याला एक कापूर ठेवायचं आहे. आता बरेच जण मला कमेंट करत असतात की ताई आमची मुलं घरी नाहीत, तर मग आम्ही हे कसं काय उतरवायचं आहे. तर बघा, जर तुमची मुलं घरी नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे की मुलांचा फोटो घ्यायचा आहे आणि त्या फोटोवरून तुम्ही 7 वेळा हे उतरून घ्यायचं आहे. म्हणजे 7 वेळा तुम्हाला उतरून घ्यायचं आहे. किंवा बघा, जर मुलं घरी नसेल किंवा फोटो पण जर नसेल तर मग तुम्हाला मुलांना सरळ व्हिडिओ कॉल करायचा आहे, कारण संध्याकाळची वेळ आहे तर मुलं देखील घरी असतील. तर मग मुलांना तुम्ही व्हिडिओ कॉल करून तुम्ही हे मुलांच्यावरून 7 वेळा उतरून घ्यायचा आहे. किंवा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही मुलांचं चेहरा आपल्या समोर, मुलांना स्मरण करायचं, मुलांचा चेहरा आपल्या समोर आणायचा आहे आणि तुम्ही तुमच्या अंतर्मनानेच मुलांच्यावरून 7 वेळा हे उतरून घ्यायचं आहे. असं वाटायला पाहिजे की मी मुलांच्यावरून हे 7 वेळा कापूर आहे तर तो उतरून घेत आहे आणि मग तो कापूर तुम्हाला दिव्यांच्या मध्ये टाकायचा आहे. आणि माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ आहे ना तर पूर्ण पाहत जा. जर नाही तुम्हाला समजलं तर परत एकदा पाहत जा, कारण बरेच जणांचे इतक्या कमेंट असतात मला की प्रत्येक
प्रत्येक कमेंटला मी उत्तर देत असते, परंतु जर एखादी कमेंट राहिली तर माफी असावी. परंतु तुम्ही व्हिडिओ आहे ना तर पूर्ण बघत जा, अर्धवट व्हिडिओ पाहू नका. आणि बघा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण लग्नाचे भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. म्हणजे जर तुम्हाला कधी पाहायचं असेल तर चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवला तर तुम्हाला कधीही पाहता येईल. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला काही करायचं आहे की हे दिवे आहेत तर ते प्रज्वलित करायचे आहेत. आणि मग तुम्हाला एक दिवा आहे तर तो दिवा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवायचा आहे. आणि तुम्हाला जे 2 दिवे आहेत तर ते दोन्ही दिवे तुम्हाला मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या दोन्ही साईडला, उजव्या आणि डाव्या साईडला ते 2 दिवे तुम्हाला ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला आता 4 दिवे उरलेले आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला तुळशी मातेसमोर जायचं आहे आणि तुळशी मातेला हळद कुंकू अर्पण करायचं आहे, अगरबत्ती लावायची आहे. आणि मग हे जे 4 दिवे आहेत तर ते तुळशीच्या चारही कोणामध्ये तुम्हाला 4 दिवे ठेवायचे आहेत. म्हणजे चारही साईडनी चारही दिशांनी तुम्हाला हे 4 दिवे ठेवायचे आहेत, जेणेकरून मुलांच्यासाठी चारही बाजूनी मुलांच्यासाठी स्थळ यायला सुरुवात होईल. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला तुळशी मातेला प्रदक्षिणा मारायच्या आहेत. प्रदक्षिणा मारता वेळेस तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जाप तुम्हाला करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तिथे बसायचं आहे. आणि मग तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुम्हाला 108 वेळा बोलायचा आहे. जर शक्य असेल तर 108 वेळा बोला, किंवा तुम्ही 11 वेळा बोलू शकता, 21 वेळा बोलू शकता, परंतु पूर्ण श्रद्धेने विश्वासाने तुम्हाला बोलायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर आई वडिलांनी, आई जर हा उपाय करत असेल तर आईनी बोलायचं आहे तुळशी मातेला, कारण तुळशी माता ही श्री हरिविष्णूंची अत्यंत लाडकी आहे. आणि म्हणूनच आपल्याला हे एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या कुंडलीमध्ये जे काही दोष आहेत तर ते संपूर्णपणे दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे, असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे. मुलं हा उपाय करत असेल तर मुलांनी अशा प्रकारेच बोलायचं आहे की माझ्या लग्नामध्ये जे काही विघ्न येत आहे, सतत विघ्न येत आहे, काही ना काही अडचणी निर्माण होत आहेत, तर त्या दूर होऊन माझं लग्न हे लवकरात लवकर व्हावे, असं तुम्हाला तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे. आणि मग त्याच्यानंतर म्हणजे एकादशी बुधवारी आहे तर गुरुवारी तुम्हाला काय करायचं आहे की ते दिवे आहेत, म्हणजे आपल्या देवघरासमोर एक दिवा आपण लावलेला आहे, आपल्या प्रवेशद्वारावरती 2 दिवे आहेत आणि तुळशी मातेला 4 दिवे लावले आहेत. तर ते संपूर्ण दिवे आहेत तर ते तुम्हाला उचलून घ्यायचे आहेत. आणि तुम्हाला हे दिवे आहेत त्याचा असा गोळा बनवायचा आहे आणि तो जिथे कुठे गाय असेल तर गायीला खाऊ घालायचा आहे. यामुळे मुलांच्या कुंडलीत जे काही दोष आहेत तर ते संपूर्णपणे नष्ट होत असतात आणि मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरतं. तर मंडळी, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर इतर तुमचे मित्र असेल, मैत्रिणी असतील तर त्यांना देखील शेअर करा. आणि तुम्ही हा उपाय कधी करणार आहात, या एकादशीला करणार आहात काय पुढच्या एकादशीला करणार आहात, ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.